सन 2023 मध्ये कोल्हापूर पोलीस दलानं गुन्हे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई मोठ्या प्रमाणावर केली आहे। 5 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव पाठवले होते। यातील प्रस्तावांपैकी 3 प्रस्ताव मंजूर झालेत अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली आहे। 2023 मध्ये प्रतिबंधक कारवाया ह्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत। आपण जर आकडेवारीमध्येच जर बोलायचं झालं तर 2022 मध्ये CRPC 107 प्रमाणे फक्त 1601 कारवाई केलेल्या होत्या, परंतु 2023 मध्ये त्या 2552 म्हणजे जवळजवळ 2500 कारवाई केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे CRPC 110 प्रमाणे 2022 मध्ये 327च कारवाई झालेल्या होत्या। त्या तुलनेमध्ये 2023 मध्ये 622 आरोपींवर CRPC 110 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे। CRPC 108 प्रमाणे 2022 मध्ये खूप थोड्या प्रमाणात कारवाई केली होती, परंतु ह्या वर्षी 108 लोकांविरुद्ध कारवाई केलेली आहे। त्याचप्रमाणे जिल्ह्यातून हद्दपार करण्याची जी महाराष्ट्र पोलीस कायदा 55, 56 आणि 57 प्रमाणे जी कारवाई करतो, त्यामध्ये जे प्रस्ताव पोलीस स्टेशनकडून येतात त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार हे माननीय उपविभागीय दंडाधिकारी म्हणजेच SDM यांच्याकडे असतात। जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये प्रस्ताव आलेले आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 प्रमाणे 43 प्रस्ताव SDM साहेबांकडे पाठवलेत ह्या वर्षी, परंतु एकाही प्रस्तावावरती ह्या वर्षी निर्णय घेण्यात आलेला नाही आहे। त्याचप्रमाणे 57 प्रमाणे जे हद्दपार करण्याचा प्रस्ताव पाठवले होते तो एक प्रस्ताव आला होता, त्यावरती देखील अद्याप कोणताही निर्णय झाला नाही। आणि 55 प्रमाणे 2 प्रस्ताव आले, ते अंतिम निकालावरती अवलंबून आहेत, त्यावरती लवकरच निर्णय घेण्यात येईल। त्याचप्रमाणे जे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा म्हणजे मोक्का जो आपण लावतो, यामध्ये ह्या वर्षी 5 लोक ज्या टोळ्या होत्या त्यांच्यावरती मोक्काचे प्रस्ताव आले होते, त्यापैकी 3 प्रस्ताव हे मंजूर करण्यात आलेले आहेत। अशा 3 टोळ्या ह्या सध्या तुरुंगामध्ये आहेत।